बाळापूर शहरासह तालुक्यात रात्रभर मुसळधार पाऊस झाला असून बाळापूर शहरातील अनेक भागांत पावसाचे पाणी साचले असून या पावसामुळे अनेक मार्ग देखील बंद झाले आहेत। यावेळी शेतकऱ्यांच्या शेतात देखील मोठ्या प्रमाणात पाणी शिरले आहे। बाळापूर शहरातील हिंदू स्मशानभूमीकडे तसेच विश्रामगृहाकडे जाणाऱ्या छोट्या पुलावरून पाणी जात असल्यामुळे हा मार्ग देखील बंद झालाय। तालुक्यातील पारस बाळापूर रोडवरील छोट्या पुलावरून पावसाचे पाणी जात असल्यामुळे येथील रस्ता देखील बंद झाला आहे। पावसामुळे मन नदी, भिकुंड नदीसह अनेक नद्यांचा जलस्तर वाढला असून त्यामधील मांडोली येथील क्रिस्टल मेटल या कंपनीने क्रिशिंग केलेले अंदाजे 2400 ते 2500 ब्रास मटेरियल पुराच्या पाण्यात वाहून गेले आहे। तसेच या परिसरातील शेतकऱ्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पारस शेत शिवारात देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे। त्यामुळे पिकांचे देखील नुकसान होण्याची दाट शक्यता असून तसेच मनारखेड कडून नागझरीकडे वाहणारी नदी या पावसामुळे नागझरीकडून मनारकडे नदीचे पाणी वाहत आहे। बॅरेज पाणी सोडल्यावर मनारखेड कसुरा गावात पाणी जाऊ शकते। अकोला जिल्ह्यात 11 जुलै पर्यंत पावसाचा इशारा देण्यात आला आहे। आता तिसऱ्या वेळी वर्तवण्यात आलेला पावसाचा अंदाज खरा ठरला असून पडलेल्या पावसावरून बाळापूर तालुक्यात हे चित्र दिसून येत आहे। मनारखेड येथील मन नदीचा पाण्याचा प्रवाह मनारखेडकडून नागझरीकडे होता, पण आज हा पाण्याचा प्रवाह नागझरीकडून मनारखेड येत आहे आणि मनारखेडच्या वर पारस प्रकल्पाचा जो डॅम आहे तो धरण, त्या धरणाचे जर गेट खोलले तर नागझरीकडून येणारं पाणी आणि पारसकडून येणारं पाणी गावात घुसण्याची शक्यता आहे। त्यामुळे गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। प्रतिनिधी अमोल जामोदे, NTV न्यूज मराठी, बाळापूर, अकोला।